नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या येणाऱ्या म्हणजेच 8व्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर, नमोचा 8वा हप्ता कधी येणार? पीएम किसानचा हप्ता आला परंतु नमो शेतकरीचा हप्ता आला नाही। मग नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। याचबरोबर नमो शेतकरी अंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून 2.5 लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत। ते अपात्र का केलेले आहेत, मग तुम्ही तर अपात्र झाला नाहीत का, या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा झाला नाही। मग आता नमो शेतकरीचा 8वा तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। पण नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरित होण्याआधी 2.5 लाख शेतकरी राज्य सरकारने अपात्र केलेले आहेत। अपात्रतेचं कारण सांगितलेलं आहे की एका कुटुंबामध्ये जर 2 व्यक्ती लाभ घेत असतील किंवा पती किंवा पत्नी लाभ घेत असतील, पती किंवा पत्नीचा दोघांनाही हा लाभ इथून पुढे दिला जाणार नाही। पती किंवा पत्नीचे पैसे बंद होणार। मग काही कुटुंबांचा असं झालेलं की पती किंवा पत्नी लाभ घेत असतील तर पतीचे पैसे बंद झालेत, पत्नीला पैसे सुरू राहणार, किंवा पत्नीचे पैसे सुरू राहिलेत किंवा पतीचे पैसे बंद होणार। मग असे 2.5 लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी 93,66,000 शेतकरी पात्र झाले आहेत। आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जर 5 डिसेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता येण्याची शक्यता आहे। परंतु हा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्याकरता तुम्हाला नव्याने काही राज्य सरकारने काम सांगलेले की तुम्हाला काम करावी लागणार आहेत। कृषी विभागाने सुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ती कामं केलेली नाहीत। सर्वप्रथम तुम्हाला करायचं की तुमचं फार्मर आयडी म्हणजे तुमचं ते किसान कार्ड काढून घ्यायचं आहे। तुमच्याकडे अद्यापही फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं फार्मर आयडी काढून घ्या। त्यानंतर तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर जवळचं तुमच्या तालुक्याचं तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकार्यालय किंवा तुमचे तलाठी यांच्याकडे जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो जर असेल तर लवकरात लवकर तुम्ही तो तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या, यस करून घ्या। त्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यानंतर आपण जर बघायला गेलं तर तुमचं आधार सीडिंग, आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं बँक खातं अगोदर लिंक होतं, खातं बंद पडल्यामुळे आधार सीडिंग नो दाखवत आहे। मग त्यांना यस करायचं असेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या, किंवा ते जर जमत नसेल तर तुमचं जे चालू खातं आहे त्याला डीबीटी खातं लिंक करून घ्या, तुमच्या आधारला खातं लिंक करून घ्या, हे करा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायची आहे। आता बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर, आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे, मग आता आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही। तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर ऑलरेडी तुमची नमो शेतकरीसाठी केवायसी होते, कारण की पीएम किसानचे लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। ही झाली 4 कामे: लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी आणि तुमचं फार्मर आयडी। ही जर 4 कामापैकी एक जरी काम तुम्ही केलेलं नसेल किंवा नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। यानंतर आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी 2025 रोजी एक त्यांनी घोषणा केली। त्यांनी सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेअंतर्गत आम्ही 6,000 रुपये ऐवजी 9,000 रुपये देऊ। 6,000 रुपये तर सध्या शेतकऱ्यांना भेटतात, परंतु 3,000 रुपयाची अतिरिक्त आम्ही वाढ करू, म्हणजे 6,000 रुपये ऐवजी आम्ही 9,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ, असं त्यांनी सांगितलं होतं। मग शेतकरी म्हणते की सर, 6,000 रुपये ऐवजी 9,000 रुपये झाले नाहीत, मग आता नमो शेतकरीचा हप्ता 2,000 रुपये ऐवजी 3,000 रुपयाचा येणार का, हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता। तर अद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कुठलीही याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही। त्यामुळे नमोचा जो 8वा हप्ता येणार आहे तो फक्त 2,000 रुपये येणार आहे। हे सगळं अपडेट आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता आहे आणि सध्याच्या जे काही निवडणुका सुरू आहेत याची आचारसंहिता 3 नोव्हेंबर पर्यंत संपणार आहे। नंतर ही आचारसंहिता संपणार आहे आणि आचारसंहिता संपल्यावर दुसरी आचारसंहिता लागण्यासाठी 7 ते 8 दिवसाचा कालावधी बाकी आहे आणि त्याच दिवसाच्या कालखंडामध्ये नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आणि नंतर जिल्हा परिषदेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। म्हणजे 5 ते 6 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। 2,000 रुपयाचा जमा होऊ शकतो। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी
राज्यातील 93,66,000 शेतकरी पात्र आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भामध्ये एक छोटंसं आणि महत्त्वाचं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।